My name is Rameshwar Shinde. I have built a AI chatbot for the University Savitribai Phule Pune University. So ह्या प्रोजेक्टमध्ये काही पण जरी प्रश्न विचारला युनिव्हर्सिटी रिलेटेड तर ह्या चॅटबॉटनं आन्सर केला पाहिजे, हा आपला मेन गोल होता. सो फॉर दॅट this is the backend. I have created one API to respond all the queries of a user. So in that API, when a user call this API, so this API gives a answer for the chatbot. Okay, तर ह्या API मध्ये फर्स्ट ऑफ ऑल इथून API जर कॉल केले तर हा चॅटबॉट रिप्लाय फंक्शन कॉल होतो आणि त्याच्यानंतर ह्या चॅटबॉट रिप्लायमध्ये दोन प्रकारचा मी डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे. एक म्हणजे मी डेटाबेस PostgreSQLमध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये की जी प्रत्येक वेळेस गोष्ट चेंज होत राहते, जो डेटा प्रत्येक वेळेस चेंज होत राहतो असा डेटा मी PostgreSQLमध्ये ठेवलेला आहे. आणि जो डेटा जास्त चेंज होत नाही त्यासाठी मी व्हेक्टर डेटाबेस यूज केलेला आहे. सो त्याच्यानुसार हे दोन्ही दोन्ही याच्यामधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो आणि इथं येऊन तो आपल्या वापस चॅटबॉटला पाठवतो. सो याच्यामध्ये क्वेरी राउटर मी हे केलेलं आहे की जे पण युजर एखादा क्वेश्चन विचारणार त्याच्यामधले जे मेन इंटेंट्स आहे की त्याला काय सर्च करायचे तसे इंटेंट्स मी सगळे जमा करून घेतो. आणि त्याच्यानंतर जे इंटेंट्स मला भेटलेले आहेत त्या इंटेंटनुसार जर मला डिपार्टमेंटचे काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली किंवा फीजची काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली ती सगळी मी एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. आणि त्याच्यानंतर मी परत व्हेक्टर डेटाबेसमधून पण डेटा घेतो. पण त्यासाठी मी तुम्हाला पहिले सांगेल की व्हेक्टर डेटाबेस डेटा स्टोअर कसा करतो. सो भरपूर सारा डेटा असतो, जसं की इथं PDFsमध्ये इथं PDFs आणि टेक्स्ट फाईल्स आपल्याकडे आहे. तर त्या PDFs आणि टेक्स्ट फाईल आपण रीड करायच्या आणि त्या रीड केल्याच्यानंतर त्या अशा चंक्समध्ये कन्वर्ट होतात. तर हे बघू शकता आपण की अशा याच्यामध्ये कन्वर्ट होतात आणि हे जे चंक्स आहेत ते व्हेक्टर डेटाबेसमध्ये व्हेक्टर म्हणून स्टोअर होतात. सो ही प्रोसेस आहे. आणि सर्च केल्यानंतर आपल्याला जे रेलिव्हंट इन्फॉर्मेशन पाहिजे ती आपल्याला याच्यामधून भेटत असते. तर ही प्रोसेस आहे व्हेक्टर डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करण्याची. तर याच्यामध्ये काय होतं की इंटेंटनुसार सगळा डेटा आपल्याला PostgreSQLमधून फेच करून भेटतो. आणि त्यानंतर आपण काय करतो तर याच्यामधून पण म्हणजे व्हेक्टर डेटाबेसमधून पण आपण काहीतरी जर काही आपल्याला ॲन्सर भेटत असलं तर तिथून पण ॲन्सर घेतो. आणि दोन्ही डेटा जो आहे तो आपण एक हे यूज केलेलं आहे मी हगिंग फेसचं एक LLM मॉडेल यूज केलेलं आहे. तर जो मला ॲन्सरमध्ये सगळा इन्फॉर्मेशन भेटणार आहे ती इन्फॉर्मेशन आणि क्वेश्चन जो युजरने मला विचारलेला आहे तो मी एका LLMला पाठवतो आणि तो LLM क्वेश्चन रीड करून त्या क्वेश्चनला जे प्रॉपर और पर्टिक्युलर ॲन्सर असेल तो त्याला एका चांगल्या वर्डिंगमध्ये युजर फ्रेंडली वर्डिंगमध्ये आपल्याला वापस पाठवतो. ओके हां. तर आणि हे झाल्याच्या नंतर हे याच्यात मी LLM यूज केलेलं आहे. हे मॉडेल आहे, हे LLM मी यूज केलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे की क्राउलर पण आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे प्रोजेक्टमध्ये. सो इन दॅट क्राउलर we just need to insert the link here of any website which we need to extract information from. So याच्यामध्ये मी आता आपली एक नवीन वेबसाईट आलेली आहे, डिपार्टमेंटची नवीन वेबसाईट आलेली आहे. तर डिपार्टमेंटचं जो आहे ते मी इथून URL कॉपी केला आणि इथं जर पेस्ट केला. सो आणि आता मी क्राउलरला कॉल करतो. क्राउलरला कॉल केल्याच्या नंतर जो युनिपुणेचा जो डेटा आहे तो सगळा जे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे जी माझ्या चॅटबॉटला पाहिजे ती सगळी इन्फॉर्मेशन जो क्राउलर जो आहे तो जमा करतो आणि त्याला आपण काय करतो chunks.json मध्ये कन्वर्ट करून तो पण सगळा व्हेक्टर डेटाबेसमध्ये ॲड करतो. तर इथं बघू शकता न्यू चंक्स ॲडेड 1796 चंक्स तयार झालेले आहेत. तर याच्या खाली आपण बघू शकता ओके इथं आलेले या सोर्सवरून आपल्याला इथे इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. सर इथं सगळ्या चंक्स इथं एकत्र होतात आणि इथून तो जो डेटा आहे तो व्हेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर होतो.
तर मी आता क्राउलरमध्ये क्राउलरच्या यूजने एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे जी की ह्या वेबसाईटवरची ती सगळी इन्फॉर्मेशन मी तिथं ॲड केलेली आहे क्राउलरमध्ये. आणि यानंतर क्राउलर झालं. ओके, चॅट मेमरी. सो तुम्ही एक म्हणले होते की जी चॅट मेमरी आहे ती म्हणजे जर मी एखादा कॉन्टॅक्ट दिला तर तो कॉन्टॅक्ट मॉडेलच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यासाठी मी एक थोडंसं चॅट मेमरी यूज केलेली आहे, म्हणजे लोकल मेमरी यूज केलेली आहे, जेणेकरून जे मागचे कन्व्हर्जेशन आहे ते चॅटबॉटला लक्षात राहते. सो आपण आता एकदा रन करून बघूया चॅटबॉटला. आणि फ्रंट एंड पण मी इथं क्रिएट केलेलं आहे. फ्रंट एंडमध्ये जास्त काही नाही आहे, फक्त ते APIला कॉल करतो आणि इथं डायरेक्ट सेंड करतो. तर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये मी याला काही पण आता क्वेश्चन विचारू शकतो जो डेटा माझ्याकडे आहे त्याच्या रिलेटेडच तो ॲन्सर देईल. सो याच्यामध्ये मी विचारतो व्हॉट इज द फीज फॉर MCA. ओके, थोडा टाईम लागेल. ओके, तर इयरली फी याने सांगितलेलं आहे 45,000. जी फी माझ्या डेटाबेस PostgreSQLमध्ये स्टोर आहे. जसे इन्फॉर्मेशन चेंज होते म्हणून मी याला PostgreSQLमध्ये हा डेटा सेव्ह ठेवलेला आहे. सो ही इन्फॉर्मेशन त्याने दिलेली आहे. दुसरं म्हणजे मी क्राउलरवरून माहिती घेतलेली सो मी डिपार्टमेंटविषयी काहीतरी विचारलं तर ते क्राउलरमधून आपल्याला डेटा फेच करून आपल्याला ॲन्सर करा. जसं मी आता विचारतो की गिव्ह मी द प्लेसमेंट करंटचं विचारू, करंट प्लेसमेंट स्टॅट ऑफ कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट. ओके सर, इथं दाखवलं शो 100% प्लेसमेंट रेट फॉर MSc कम्प्युटर सायन्स स्टुडंट दे हॅव ऑपॉर्च्युनिटी. हे रिक्रुटर्स पण दाखवलेले त्याने, IT सर्व्हिसेस कंपनीज 40+ कंट्री. जी आपली इन्फॉर्मेशन इथं आहे त्यापैकीच त्यांनी काहीतरी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. अजून आपण बघू शकतो त्याच्याबद्दल की गिव्ह मी द कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ प्लेसमेंट सेल ऑफ कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट. ओके, सो इथं जी पण आपलं मेन्शन होतं जसं मी प्लेसमेंट सेलमध्ये गेलो आणि इथं जी इन्फॉर्मेशन होती की ईमेल, फोन नंबर, ते सगळे आपल्याला इथं भेटलेला आहे. तोच ईमेल, तोच फोन नंबर. सो अशा प्रकारे आपण ती इन्फॉर्मेशन घेत असतो. परत एक याच्यामध्ये फीचर आहे की हे आता इथं सोर्स नावाचा एक ऑप्शन आहे जे की त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मी ती इन्फॉर्मेशन कुठून घेतली आहे त्याचा डेटा, त्याची जी लिंक आहे ती मला येते. सो आपल्याला तो डायरेक्ट रिडायरेक्ट करतो. म्हणजे युजरला जर जास्तीची माहिती पाहिजे असली तर तो ह्या सोर्सवर क्लिक करून तिथं जाऊन घेऊ शकतो. तर हे एक फीचर आहे. दुसरं अजून एक फीचर आहे की if user asks multiple questions in a single query then model should answer. सो ते पण मी केलेलं आहे. जसं की मी विचारतो how many of MCA and what is the fees for the MBA कोर्स. ओके, सो हे 2 क्वेश्चन मी याच्यामध्ये विचारलेले वेगवेगळे. तर त्याच्या रिलेटेड MCA प्रोग्रामचे त्यांनी 120 सीट्स आहे असं इंटेक दिलेलं जे की मी सेव्ह करून ठेवलेलं आहे PostgreSQLमध्ये. असं त्याच्या प्रकारे हे. आणि MBA प्रोग्रामची त्यांनी फीस पण सांगितलेली आहे. सो अशा प्रकारे हे आपलं जे AI चॅटबॉट आहे युनिव्हर्सिटी रिलेटेड भरपूर सारी इन्फॉर्मेशन देऊ शकतं रिलेटेड. जसं मी विचारलं टेल मी इज देअर एनी लायब्ररी फॅसिलिटी इन द SPPO. सो ती पण इन्फॉर्मेशन जे होते AI चॅटबॉट देतं की SPPO हॅज एक्सलंट लायब्ररी फॅसिलिटी, जयकर लायब्ररी बुक्स इन्फॉर्मेशन, अशी इन्फॉर्मेशन चॅटबॉट देतो जी की सगळी अवेलेबल आहे आपल्या डेटाबेसमध्ये. थँक्यू.